अशा तऱ्हेने भावना सगळी कुठे झालेली आहे. आणि 1 2 3 तर भावांनो परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण डायरेक्ट ब्लॉग चालू केलोय. जिमला चाललोय. जिमची बॅग कॅमेरा आहे, यामध्ये कॅमेरा शूट मारणार आहे सगळं. आणि विषय काय झाला, मी ज्यावेळी मुंबईला गेलतो का नाही, मुंबई इंडियन्स आणि CSKची मॅच बघायला, तेव्हा अजून ब्लॉग पडला नसेल, त्याच्या अगोदर हे ब्लॉग पडाला आहे. तर त्यावेळी मला मित्राने काय केलं, तिथून किट आणायला लावलेला. म्हणजे किट आणले काय मी, खरं मला द्यायचं होऊन झाले. कंटिन्यू मला सारखं फोन होते, घेऊन ये इचलकरंजी तर द्यायचं आहे. मी कमीत कमी दिवसातनं एकदा दोनदा तर इचलकरंजीला जाते, खरं मला द्यायचं होऊन झाले. त्यामुळे आता त्याचं किट पण घेतलंय मी, त्याला आपण देऊया ते किट आणि मग नंतर आपण जिमला जाऊया. आणि आज मारणार आहे मी बॅग, त्यामुळं चला आपला फेवरेट वर्कआउट आहे आज, त्यामुळे जाऊन लगेच वर्कआउटला चालू करूया. आपण जिमच्या खाली आलोय आणि आता चाललोय आपण वरती जिममध्ये. आणि लगेच मला विचारलं तू कुठल्या जिमला आहेस? फिजिक्स जिमला आहे आपण, संग्राम चौगुलेंच्या. आधी मी गावात होतो, तिथं जरा इक्विपमेंट कमी पडाले, तिथं मला जरा व्यवस्थित मन लागत होतं, त्यामुळे मी या जिमला चालू गेलोय. आणि खरोखर भावना लई खतरनाक जिम आहे. संग्राम चौगुले पहिला सर वेलकम म्हणतात यावरती, त्यामुळे काही अडचण नाही, भारी आहे जिम. या तुम्ही पण चालू करायचं भारी. ही आउटफिट आता सध्या आहे, चेंज करायला म्हटलं 1 2 3 चेंज. बघा आजचा आउटफिट असा आहे, लय काय वेगळा नाही आहे. चेहऱ्यावर ग्लो कसा आला सांगा, फक्त पिंपल्स थोडा आहे. चला आता डायरेक्ट आपण मोबाईलवरनं डायरेक्ट कॅमेरावर स्विच मारूया. 1 2 3 आता सांगा कसं आलंय लगेच फुटेज, कारण की लई खतरनाक आहे. ते कॅमेराला क्वालिटी बघून वेगळीच आहे, तुम्ही काय पण म्हणा काय. चला वर्कआउट चालू करूया, बॅकचं घेणार आज. Feel free. Let us stop first cause we going in circles. अशा तऱ्हेने आपला वर्कआउट कम्प्लीट होऊन आता आपण चाललोय परत घरला आपल्या लॉर्ड स्प्लेंडरनं. सगळी लॉर्ड ऑर्डर करतात, आपण लॉर्ड स्प्लेंडर गेलो. स्प्लेंडर आपली लावलेली इथंच आहे, खेळायचं जायचं. चला जाऊया डायरेक्ट. काय दादा निवांत आहे. बरोबर मी घरात आलेलो आहे आणि आज प्री वर्कआउटला मील काय असणार आहे सांगा. हे आहे शेवाळ्याचे खीर आणि ह्यामध्ये 200 ग्रॅम दही. असं जास्त कॉम्प्लिकेटेड काय करायचं, जे आहे घरात त्याच्यावर आपण बॉडी करायचं. आपण किंवा प्रोफेशनल नाही किंवा ढिगबला असं प्रॉपरमध्ये बेरीज खायला पाहिजे काय तसं काय नाही. जे मिळते त्यावर तुम्ही तब्येत करा होते, फक्त मनातनं जिद्द पाहिजे. त्यामुळे मला लई भूक लागल्यात, तोंडाला पाणी सुटले. ही मील कंप्लीट करतो आणि हे झाल्यानंतर मग सांगतो की संध्याकाळच्या टाइमला काय करणार आहे किंवा काय करणार आहे मी, ते पण तुम्हाला सांगतो. पप्पा उद्या कारखान्याला जाणार आहेत. डायरेक्ट मी जिममधून आल्या, डायरेक्ट मी चाललोय आता ह्याच्याकडे, कुठं आपलं कडबा कुठे करायला तिकडल्या साईडला चाललोय. कारण की चाऱ्याचं नियोजन लावून ठेवायला पाहिजे पावसाळ्यात. हत्ती घास आहे कारण दरवेळेला पावसात चालू झाला की हत्ती घास जाऊ शकत नाही, त्यामुळे कडबा कुठे गोराकुठे होत्यात. सगळेजण कडबा कुठेचं ढीग मारतात. आम्ही ते बारीक कट करतोय कडबा आणि त्याचं कुट्टी करून एका बारीक मोठ्या बोधमध्ये भरून ठेवतोय. कडबा कुठेचं मशीन आहे आणि कडबा येत आहे बघा, हे गोळा करून ह्याच्यावर घालायचा आहे, करून घ्यायचं लगेच, नंतर मग गोळा करून ठेवायचं.
जरा उच राहिलेलं ते काय तर थांबल्यात काय तर प्रॉब्लेम आले त्यामुळे लय ऊन घाण लागाले त्यात कडबा दुपारी 12ला गाड भरत्या मी लई घाण आणि एवढ्यात बरोबर का नाही तिथे कापलं बघा हे काय उन्हात दाखवतो दिसाली काय ती लाईन कापलेली ते कापलं असं शेतामध्ये होत असते आता फोरामोर पूर्ण लाईनच पडली अशी आता ही कवा लाईन जाते कुणाष्टो मला पण तेच कळणार पण सळी कुठे झालेली आहे आणि फेस पडलाय बघू शकता चेर माकडा दिसत असेल मी त्यात आमचा कलर अगोदर लईचा डार्क आहे ब्राईट आहे हे बघा सगळं झालेलं आहे आता ताडपत्री पण आणून ठेवली दुसरी ही याला म्हणायचं ताडपत्री ही काळी याला ह्याच्यावरती कडबाकुटी ठेवली आहे आणि ही दुसरी ताडपत्री आहे काकांच्याकडून आणलोय कारण की दुसरी तडपी आणायचं कारण म्हणजे जर पाऊस आला तर त्यावर आपल्याला झाकायला येते नाही एवढं सर राबलेलं भावून वाया जायचं पाऊस पडला 1 मिनिट दम भरला आत्ताच आणली नाही ताडपत्री हे पाऊस पडला कडबाकुटी भिजलं विषय गोल सगळं बाद होते त्यामुळे काय अडचण नाही पप्पा इथे थांबणार आहेत मी जाणार आहे घरला त्यामुळे चला जाऊया घरला आंघोळ बिंघोळ करणार मस्तपैकी आणि आज संध्याकाळी मित्राकडे जायचं तिकडे पण जाणार आहे जाऊया ए खानदानी कलर मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा